आता परान्नाचा विषय ज्या वेळेला येतो तर आताच्या काळात आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये आता 1000 घरामध्ये एखादंच घर असेल आणि त्या एखाद्याच घरात एखादीच व्यक्ती अशी असेल की जी परान्न घेत नसेल. बाकी आता प्रमाण खूप कमी झालं. बरे परान्न घ्यायचं तर पूर्वीच्या काळी सुद्धा अशी काही गमती होत्या की परान्न घ्यायचं नाही मग काही ठिकाणी जेवायलाच जावं लागायचं. मग तिथे गेल्यावर काय करायचे माणसं की त्या ताटाखाली 5 रुपये ठेवायचे नाहीतर त्यांच्या देवापुढे पैसे ठेवायचे. मग ताटाखाली ठेवायचे किंवा देवापुढे ठेवायचे याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ सरळ आपण ते अन्न विकत घेतलं. मग ते अन्न विकत घेतलं म्हणजे ते परान्न झालं का? तर नाही झालं. मग मला म्हणायचंय की जर ते अन्न परान्न होत नाही तर बाजारात जाऊन पैसे देऊन विकत आणलं ते परान्न होतं का? तेही होत नाही. कसं होईल ते परान्न? आणि गंमत मी सांगतो की या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग ते बाजारचं आहे म्हणून चालत नाही असं आपण म्हणतो. ते बाजारचं आहे. आता वस्तुतः आपल्या पूर्वीच्या काळी जे सगळे संस्कार आपल्यावर होते ते असे होते की बाजारचं येते की बाजारचं खाऊ नये. तर हे का खाऊ नये याच्या मागं काही शास्त्र होतं. याच्या मागं काय शास्त्र होतं की बाबा त्या अन्नामध्ये जे दोष असतात अन्नातले दोष हे माणसाला लवकर त्याच्यामध्ये येतात आणि अन्नामध्ये दोष लवकर उतरतात की मी म्हणतो ना की आपल्याला हे तपासायला काहीच वेळ लागणार नाही. आपण हे कधीही तपासू शकतो. ज्या दिवशी सकाळी काही घरात थोडी आपली कुरबुड होती त्या दिवशी आपण बघायचं स्वयंपाकात आपल्यालाच नंतर जाणवतं की चवीत कुठंतरी फरक पडतो. काहीतरी कमी अधिक होतं आणि काय होतं की तो जो असतो तो गुणधर्म त्याच्यात उतरतो. ही तर गोष्ट सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ तो उतरतो. आपण मुद्दामून करतो असं होत नाही. मग आपण बाहेरनं एखादी वस्तू आणली मग बाहेरनं वस्तू आणल्यानंतर जो करणार आहे त्यावेळेला त्याच्या डोक्यात नेमकं काय चाललेलं आहे ते विचार त्या अन्नात येतात आणि त्याचे दोष आपल्यापर्यंत लागतात. पण हे जर सगळे दोष जर आपल्याला घालायचे असतील जर काढवायचे असतील हे काढून टाकायचे असतील तर त्याच्याकरता एक सुलभ उपाय पण तो मनस्वी आपण मनापासून स्वीकारला पाहिजे केला पाहिजे. तो उपाय कुठला? तर मला सांगा की आपल्या मनामध्ये समर्पणाच्या भावनेचा अभाव असतो की कुठली गोष्ट कुणाला देणं हा आपला स्थायी भाव नसतो. तर कुठलंही म्हणलं की हे मलाच पाहिजे हा आपला भाव असतो. पण वस्तुतः ज्या वेळेला आपण गुरुभक्ती करतो गुरुसेवा करतो त्यावेळेला समर्पण आहे की आपण काल जी कथा ऐकली 16 अध्यायातली त्यांनी काय सांगितलं की तू भिक्षा मागितलीस पण तू मागितलेली भिक्षा आधी इथं दिली पाहिजे. मला न देता तू कसं काय भक्षण करतो? मग त्यांनी काय केलं दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी ती भिक्षा तिथं आणून द्यायला सुरुवात केली. मग तसं आपल्या समोर बाजारचा असू द्या की कुठलंही असू द्या अहो आपण समर्पणाने आहे तिथंच जर आपण डोळे झाकले आणि आपण जर एवढं म्हणलं आपल्या सद्गुरूंचं नाव घेऊन की तुम्ही जेवणी शेष आम्हासी द्यावा तो शेष तारी आम्हामुड जीवा एवढं जर आपण सद्भावनेने म्हणलं आणि त्यांना समर्पित जर केलं समर्पण जर केलं आणि तो शेष त्यांचा राहिलेला प्रसाद म्हणून जर आपण खाल्ला तर काय विषाद आहे त्या अन्नातले दोष आपल्याला लागायचे. पण आपण समर्पण विसरलो कारण आपल्यामध्ये स्वार्थ बळावला. मग तो स्वार्थ बळावला तर स्वार्थ आपल्याला इथपर्यंतही याही गोष्टीचं आपल्याला स्मरण ठेवत नाही की आपल्याला सद्गुरू आहेत. आपल्याला सद्गुरूंना काही ना काही समर्पण केलं पाहिजे. आणि यातनच काय झालं की पुढं एक एक संस्कारावर गदा येत चालली. आणि मग परिवर्तनवाद आपण कधी स्वीकारतो की ज्या वेळेला आपल्याला हातपाय झाडून झाडून आपण गलित गात्र होतो
त्यावेळेला आपण परिवर्तनवाद स्वीकारतो. मग तो परिवर्तनवाद कसा स्वीकारतो तो मी सांगतो की पूर्वीच्या काळी असं होत होतं की पूर्वीच्या काळी नळाला पाणी यायचं, साधारण रोज यायचं. आणि हे नळाला पाणी आलं की आपण पूर्वीच्या काळी असं म्हणत होतो की 3 रात्री आणि 3 दिवस ते पाणी भरून ठेवलेलं आपल्याला चालतंय. 3 दिवस 3 रात्री पाणी भरून ठेवलेलं चालणार. सुरुवातीला 3 दिवसाचं पाणी 4 दिवसावर झालं, 4 दिवसाचं 8 दिवसावर झालं. आपण म्हणायला लागलो काय करणार, नळालाच पाणी येत नाही, मग वापरावंच लागतं. मग 4 दिवसाचं 8 दिवसावर एक्सटेन्शन गेलं, 8 दिवसाचं 12 दिवसावर गेलं. आणि आपली परभणी तर इतकी भाग्याची की आता महिन्यातनं 2दाच पाणी येतं, महिन्यातनं 2दाच. पण इलाज नाही. जर बोरचं पाणी घेतलं तर देव काळे पडतात. देवपूजा करायला येते पंचायत, बोरच्या पाण्याने देव उजळत नाहीत, वरच्यावर काळे पडतात. मग करायचं काय? मग हळूहळू तो बदल आपण स्वीकारला, नाईलाज होतो. मग अशाच बऱ्याच गोष्टी. मग आता मी सांगतो ना की आपल्याला जसं की आपल्याकडे एक दुपारच्या वेळेला एक संस्कार होता ज्याला वैश्वदेव आपण म्हणतो. हा वैश्वदेव तरी आता राहिला का? कारण घरात चुली राहिल्या नाहीत, गॅस राहिले. चुलीची जागा गॅसनी घेतली, वैश्वदेवाची कुंड मोडीत गेली. वैश्वदेव काय हे माहित नाही आम्हाला. आमचंच गोत्र माहित नाही तर अग्नीचं गोत्र माहित असायचा विषयच लांब. त्यामुळं वैश्वदेव संपला. येऊन जाऊन आपल्या इथं नाही म्हणायला की आपल्याकडे अजून टावर नाहीत, मोठाल्या सोसायट्या नाहीत, म्हणून आपल्या इथं दान धर्माची पद्धत चालू आहे की कोणतरी दुपारी येतं दारावर, कधीतरी येतं आलं तर आपण त्याला देतो, वाढतो. ही इतपत आपल्या इथं चालू आहे. पण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी तर हाही विषय नाही. आपले नातेवाईक आले तरी आपल्याला फोन येतो, आपण ज्या वेळेला पाठव म्हणून सांगू त्याला वॉचमनला, त्यावेळेला तो त्यांना आत सोडतो. म्हणजे तिथं तोही संस्कार संपत चालला. मग हाताला दान करायची सवय सुद्धा निघून चालली, या वैश्वदेवाची सवय सुद्धा निघून चालली. पण या सगळ्यावर आपल्याला एक मार्ग काढता येतो. आपल्याला मार्ग काय काढता येतो तर अतिथी असेल, आपले सद्गुरू असेल किंवा वैश्वदेव असेल, या सगळ्यांच्या प्रित्यर्थ म्हणून आपण आपल्या हाताची एक मूठ धान्याची, मग तो तांदूळ असू द्या, गहू असू द्या, ज्या दिवशी जे वाटलं ती उचलायची. आपण घरामध्ये एक डबा करायचा आणि त्या डब्यामध्ये ती टाकून द्यायची. आणि जेव्हा केव्हा आपला डबा भरला, आपल्याला वाटलं तिथं आपण ते नेऊन दान धर्म करायचं. मग कुठेही तो धार्मिक कार्यक्रम असू दे, अनाथ विद्यालय असू दे, अनाथ आश्रम असू दे किंवा कुठलं मंदिर असू दे की काही असू दे, तिथं नेऊन आपण ते दान धर्म करायचं. किमान आपण रोज आपल्या हातून की हे तिन्ही एकत्रित करू शकतो आपण की वैश्वदेव आहे आपले, जसं आपल्याला खावं लागतं तसं आपल्या सद्गुरून करता येईल. त्याच्यात गोग्रासही आला, सगळंच आलं की ज्याला आपण गोमाता म्हणतो. तुम्ही बघा, आठवा तुम्ही की या गोष्टी कळत न कळत आपल्या हातून घडतात की आपण तिला गोमाता म्हणतो, तिला आता राष्ट्रमाता म्हणणार, आपण राज्यमाता म्हणतो, सगळं म्हणतो. आणि आपणच उदो उदो करतो. आणि ज्या वेळेला आपल्या घरामध्ये विटलेलं असतं ना, ते उचलतो आपण आणि तिच्या पुढे ठेवतो. आपण हा विचारही करत नाही त्यावेळेला की आपण तिला माता म्हणतोय, आपण तिला गोमाता म्हणतोय. आपण नेमकं तिला काय द्यायचं काय नाही आपण हाही विचार करत नाही. आणि विशेषतः हा प्रसंग कधी येतो तर ज्या वेळेला आपल्याकडे महालक्ष्म्याचा सण येतो. महालक्ष्मी असतात, आपण सगळं नैवेद्य वाढतो, सगळं करतो. आणि आपल्या प्रथेनुसार संध्याकाळी वाढलेला नैवेद्य सकाळपर्यंत आपण तसाच ठेवतो. आणि मग सकाळच्या वेळेला तो नैवेद्य आपण उचलल्यानंतर मग लक्षात येतं यातलं हे खराब झाले, हे खराब झाले, ते खराब झाले.
मग ते खराब झालेलं सगळं काढायचं आणि जिला आपण माता म्हणतो तिच्या पुढे ठेवायचं आणि चांगलं जे ते आपण खायचं. पण माझं म्हणणं आहे असं करण्यापेक्षा तुम्ही नैवेद्य दाखवा आणि तोच नैवेद्य तुम्ही रात्री तुमचा तुम्ही घेऊन खा ना. अडचण काय त्याच्यात? अडचण काय? ही जी परंपरा, ही जी रूढी आहे, या रूढी नेमक्या कशा करतायत? या चुकीच्या आहेत. आताचं वातावरण इतकं बदललेलं आहे, कालमान बदललेलं आहे. कधीही गरम होते, कधीही गार होते, कधीही पाऊस होतोय आणि मग हे असं अन्न खराब होणं, मग ते विटलेलं अन्न आपण गाईला खायला घालणं. आणि सगळ्यात त्याच्यात अजून एक फजिती माणसाची होती कुठं? तर फजिती अशी होती की सवाष्ण शोधायची. अहो सवाष्ण शोधायची फजिती, तोंडाला फेस येतो, सवाष्ण मिळत नाही त्यावेळेला. माझं तर याच्यावर अगदी ठामठोक मत आहे की सवाष्ण तुम्हाला जी समोर दिसेल तिला बोलवा. अशी काही गरज नाही की ती आपलीच असावी दुसऱ्याची नसावी. कुठलीही बोलवा. अहो माझं म्हणणं ते आपल्या घरामध्ये येते, रोज येते, आपली भांडी घासून जाते, सगळं करते. तुम्ही तिला जरी बसवलं तरी अडचण नाही. मला सांगा ना, सवाष्ण तिचं सौभाग्य लेण्यामध्ये आपल्या सौभाग्य लेण्यामध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाहीये. पण आपण हा विचार करत नाही. आपण काही काही गोष्टीचे चूक विचार करतो. की मी मागेही सांगितलं की आपल्याकडे मी सुरुवातीला पाहायचो, मी वेगवेगळ्या घरात जाऊन मी या लक्ष्मीच्या दिवशी फिरायचो आणि बघायचो. आणि ज्या वेळेला मला काही घरातनं असं दिसलं की 2 वर्ष 3 वर्ष मी पाहिल्यानंतर त्यांच्या अंगावर मला त्याच साड्या दिसायच्या. मग मी त्यांना विचारलं की नेमकं काय हो, ही साडी अशी तुमची परंपरागत आहे का काय असते तुमचं? तर ते म्हणे तसं नाही म्हणे, या साड्या आमच्याच असतात, आम्ही वापरलेल्या आम्ही नेसवतो. मी म्हणलं तुम्हाला हे सांगताय म्हणलं तुम्ही, पण तुम्हाला हे योग्य वाटतं का की ज्यावेळेला तुम्ही त्यांना महालक्ष्म्या म्हणून घरात बसवताय, तुम्ही देव म्हणून बसवताय, तर म्हणलं तुम्ही नेसलेलं वस्त्र त्यांना नेसवणं हे कितपत म्हणलं योग्य आहे? तर म्हणलं एक काम करा ना, कसंही तुम्हाला घरात तुमच्या बायकोला वर्षातनं 2 साड्या तर कशाही घ्याव्याच लागतात. अगदी जरी नाही घेतल्या आपण असं धरलं तर यानं त्या निमित्ताने आहेरात 2 नवीन आलेल्या असतात. अहो त्या नवीन साड्या 2 त्यांना नेसवानंतर तुम्ही घरात घ्या ना नेसायला, अडचण कुठं आहे? पण आपण वापरलेल्या साड्या त्यांना नेसायला देणं हे कितपत शास्त्राला धरून. आणि एकीकडे म्हणताना आपण अशा पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी करतो, विचारणा करतो. आणि हे सगळं करताना घरामध्ये आपला जीव मेटाकुटीला येतो, कारण धाक असतो. घरातल्या जुन्या माणसांचा धाक असतो. पूर्वीच्या काळी घरात सगळ्या गोष्टी करायला माणसं भरपूर होती. आता माणसं झाली कमी, पण पक्वान्न आहेत तेवढीच येत नैवेद्यात. पक्वान्नात कुठेही कमतरता झालेली नाही. मग कोणी याचा नवस म्हणून वेगळं, त्याचा नवस म्हणून वेगळं, त्याचा नवस म्हणून वेगळं. आणि हाच प्रकार येतो आपला देवपूजेच्या बाबतीत. या कर्ममार्गामध्ये जे सांगितलंय त्याच्यानुसार आपण ओझरत पाहत चाललो. मग देवपूजेच्या बाबतीत देव पाहुणे आपल्याकडे येणं, मग ते वाढणं, आपल्या घरातले देव, ते देव, मग भरपूर फोटो. मग या सगळ्याचं नियोजन कसं पूजेचं होणार? कसं? सकाळी इतका वेळ लागतो, वय वाढलं, रिटायरमेंट झाली, आपल्याला होत नाही, मुलाला तेवढा वेळ नाही, मग करणार काय? मग करायचं काय? तर फार विचार करायचा आणि देव उचलायचे आणि कुठेतरी देवळात नेऊन चोरासारखे ठेवून टाकायचे. आज हे वास्तव आहे. आज या गोष्टीला आपल्या परभणीत सुरुवात झालेली आहे. महिन्यामध्ये कमीत कमी 1 ते 2 घरचे देव हे आपल्या दत्तधामला येत असतात. हे वास्तव आहे. माग प्रदक्षिणे मार्गात असतील, नाहीतर औदुंबराच्या झाडाखाली असतील, कुठेतरी असतील. होत नाही. घरात इतका पसारा वाढून ठेवलेला आहे. पण माझं म्हणणं त्याच्यावर मार्ग काढा.
त्याच्यावर मार्ग काढा. कारण काय माहिती का, आपण रोजही देवाला साखर 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 नैवेद्याला दाखवली आणि देवाने आपल्या माग डायबेटीस सारखा आजार लावून दिला की भारत आज जगामध्ये 1 नंबरला आहे की ज्याच्यामध्ये डायबेटीसचे रुग्ण सगळ्यात जास्त आहेत. कारण आपण साखरेशिवाय नैवेद्यच नाही देवाला पूजेच्या वेळेला, साखरेशिवाय नाहीच. आणि एरवी जेवण म्हणलं की त्याला पुरणाशिवाय बाकी विषयच नाही. त्याने कंपल्सरी पुरणच खायला पाहिजे, बाकी त्याने काहीच नाही खायचं. पण आपण हा विचारच करत नाहीत. अहो देव म्हणजे काय, आपण जे एकीकडे संत आपल्याला सांगतात की प्रत्येक माणसात देव बघायचा. सगळ्या गोष्टी आपण ह्या म्हणायच्या का, मग आपण त्याच्यामध्ये ते पाहायचं नाही का, त्याला काय जाणीव असेल, त्याला काय लागत असेल, त्याला काय आवडत असेल, काय नसेल, आपण हे बघायचंच नाही. मग ज्यावेळेला नकोच होतं त्यावेळेला उचलायचे ना असे कुठेही नेऊन ठेवायचे, त्यांना पोरकं करायचं. आपण जेवढे देव असे घराच्या बाहेर नेऊन ठेवतोय तेवढ्या पटीने वृद्धाश्रमांची संख्या पण वाढायला लागली. आपण हाही विचार करायला पाहिजे की काय केल्याने काय होतंय, आपण काय केल्याने काय होतंय याचा विचार आपण केला पाहिजे. माझं म्हणणं असं करण्यापेक्षा तुम्हाला वेळ नाही किंवा तुम्हाला थोडा वेळ किंवा तुम्हाला फार वेळ बसवत नाही, काही हरकत नाही. तुमच्याकडे भरपूर देव असू द्या, तुम्ही त्या वाराचा देव त्या वारी घ्या, ते एकाच देवाची पूजा करा, तरी काही बिघडत नाही. कारण कसं माहितीये का की देव आहे तो दयाळू आहे. पण आपल्याला लहानपणापासूनच आपल्यावर संस्कार असे केले जातात की भिवू नको, तुला देव रागवेल, तू भिवू नको, तू रडू नको, रडला तर बघ मग काय होईल. काही झालं की देवाची भीती कुठल्याही बाबतीत, काही झालं की नाही मर्याईचा कोप होईल, बाकीचं हे होईल, फलानं ते होईल. अरे ते देव आहेत, ती काय भीती दाखवायची वस्तू आहे का? ज्याची भीती दाखवायला पाहिजे त्याची भीती नाही, आणि भीती देवाची. आणि मग हा कोप होईल, असं होईल, तसं होईल, फलानं होईल. अहो तुम्ही अनन्य भावे त्याला शरण जा. अनन्य भावे त्याला शरण गेल्यानंतर तुम्ही त्याला अडचण सांगा. अहो सोय जाणेल तो सोयरा. तर देव तुमचा सगळा सोयरा आहे आणि तो तुमची सोय जाणणार नाही काय. पण तुम्ही त्याला सांगा ना की नेमकी अडचण काय, किंवा आता मला फार बसवत नाही, माझे गुडघे गेलेत, मुलाला वेळ नाही, मी इतका करू शकत नाही. प्रभू मी पहिल्यांदा तुमचं खूप केलं, पण आता तुम्ही कृपा करा. आता सोमवार असेल तर मी फक्त भोलेनाथांनाच घे, मंगळवार असेल तर मी फक्त देवीलाच घे स्नानाला, आणि इतर वारी मग तुम्ही आहेत तसं जागेवर शांत राहा, त्या वारी तुम्हाला स्नान घालतो. अहो मी तुम्हाला सांगतो की हा विषय खूप गहन आहे, हा विषय खूप गहन आहे. पण मला या गोष्टीचं समाधान आहे की काही का होत नाही, या निमित्ताने आपल्या परभणीतलं प्रोडक्ट हे बाहेर स्वीकारल्या गेलं आणि विकल्या गेलं. मला फार याचं समाधान आहे की मला पुण्यात काही लोकांनी सांगितलं की आमच्या घरात 10 वर्षापासून देवपूजा बंद होती, 10 वर्षापासून. पण आम्ही पहिल्या कार्यक्रमात आम्ही हे विचार ऐकले आणि तेव्हापासून आम्ही या पद्धतीने देवपूजा करतो. आमच्या घरात 10 वर्षानंतर देवपूजा चालू झाली. आम्हालाही मनाला खूप समाधान वाटतं की त्याच्यामुळे आमच्या घरामधला कलह कमी झाला, की हे परिवर्तन आम्ही स्वीकारलं, त्याच्यामुळे हा कलह कमी झाला. की आपण प्रत्येक गोष्टीत बारकाईने विचार केला पाहिजे, आपण परिवर्तनाच्या जवळ गेलं पाहिजे की परिवर्तन संतांनी का स्वीकारलं असेल. हे का स्वीकारलं असेल, कारण त्यांना हे माहित होतं, ते त्रिकालज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे. आणि आपण हे स्वीकारून जर त्या पद्धतीने जर गेलं तर आपले पूर्ण संस्कार इथं संपतच नाहीत. भले संस्कार आपले सार रूपाने होतील, अंश रूपाने होतील. मला सांगा ना की आपण वणवण करतो, महालक्ष्मीच्या वेळेला सवाष्ण नाही मिळाली, आपण इकडे तिकडे फिरतो, आपण
की काय करायचं काय करायचं काय करायचं. अहो ही परिस्थिती ही अवघड आहे, वरच्यावर असंच परिस्थिती होणार आहे. थोडक्यात मी म्हणतो, नाक दाबलं की तोंड उघडतो. कोविडच्या वेळेला काय केलं आपण? कोविडच्या वेळेला आपण काय केलं? सवाष्ण म्हणून कुणाला बोलवलं? कोण कुणाकडे गेलं? तर त्या वर्षी कुणाची महालक्ष्मीने कुणाचा गळा धरला सवाष्ण बोलवलं नाही म्हणून? मला सांगा असं उदाहरण कुठलं आहे का की यावर्षी सगळ्याकडच्या महालक्ष्म्या चिडल्या आणि त्यांनी घरात गळे धरले की तुम्ही सवाष्णींना बोलवलं नाही म्हणून? मला सांगा हे कधी झालं का? पण त्यावेळेला तसं झालं, मग आताही तो अट्टाहास का? त्यावेळेला तो अट्टाहास सोडून द्यायला पाहिजे आपण, की ज्या वेळेला प्राप्त परिस्थितीमध्ये जे असेल ते त्या दिवशी आपण केलं पाहिजे. आणि अगदी जर तसं वाटत असेल, आपल्या मनाला जर ती खंत वाटत असेल तर ठीक आहे, त्या दिवशी नाही मिळालं, ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी तुम्ही तिला बोलवा, तिला जेवायला घाला. आणि एरवी असंही आपल्याकडे की महालक्ष्मीच्या दिवशी काय तर घरात केलेलं बाहेर जाऊ द्यायचं नसतं, आपण हेही सांगतो. मग घरात केलेलं बाहेर जाऊ द्यायचं नसतं. तर मला आठवतंय मी नवीन इकडे ज्या वेळेला आलो 30 वर्षापूर्वी, आणि मला हे नियम ऐकले मी खूप गरगरलो. आणि मी विचारलं प्रामाणिकपणे, अहो मग तुम्ही सवाष्ण ब्राह्मण बोलवता, त्यांना जेवायला घालता, मग कसं करता? ते म्हणे नाही, आम्ही त्यांना इथंच झोपून ठेवतो आणि सकाळी मग ते कार्यक्रम झाल्यावरच त्यांना घरी जाऊ देतो, कारण घरातलं अन्न बाहेर जाऊ द्यायचं नाही. म्हणजे इतपत आपण कठोरतेने होतो. आज आपण त्याच्यात बदल करत 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 आपण आज इकडं आलो, पुढं आलो. तर ठीक आहे ना, सवाष्ण नाही मिळाली, आपण हे स्वीकारा ना, आपण हे स्वीकारा. नाही राहिलं त्या दिवशी नाही मिळाली. नाही तर कधी कधी असं होतं की ती सवाष्ण, अहो त्या सवाष्णीची अवस्था केविलवाणी होती, हो केविलवाणी होती. किती घरी जेवावं तिने जेवावं किती घरी? 2 घरी 3 घरी. तिला शेवटचं घर करताना 4थं घर येतं आणि ती येते रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत घरातली लहानी मुलं येते, सगळे उपाशी तापाशी राहतात. आणि मला सांगायचं की आपण परमेश्वर म्हणजे देवाघरची फुलं म्हणायचं आणि त्यांना तळतळत ठेवायचं, रडवत ठेवायचं. ते या गोष्टी नकोत. याच्या अट्टाहास आपण सोडले पाहिजे, कारण काल परत्वे आपण थोडी याच्यात सरलता सुलभता आणली पाहिजे. आणि मी कधी एकच सांगतो की देव जो आहे तो देव भक्तीचा भुकेला आहे. देव जो आहे तो 100% भक्तीचा भुकेला आहे. तुम्ही भक्ती कशी करता त्याच्यावर अवलंबून, तुम्ही भक्ती कशा पद्धतीने करता या गोष्टीवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्याचा धाक कधी दाखवू नका आणि कधीच वाटून घेऊ नका. देवाचा धाक दाखवू नका आणि वाटूनही घेऊ नका. तुम्ही अनन्य भावे त्याला शरण गेलं तर सगळ्या गोष्टी होतात. अहो मला सांगा, ज्याही घरात देवपूजा होती, आपण बारकाईने विचार करू देवपूजेचा, आपण बारकाईने विचार करू. आपण आपल्या स्वतःच्या बाबतीत आपण किती काळजी घेतो? आपण आपल्या स्वतःच्या बाबतीत काळजी आपण किती प्रकारे घेतो? जसा ऋतू असेल तसा आपल्याला साबण लागतो, जसा ऋतू असेल तसा साबण लागतो. त्या जोडीने पाण्यामध्ये सुद्धा बदल होतो. आपल्याला कधी कोमट पाणी लागतं, कधी कडक लागतं, कधी गार पाणी घेतो. आपला टॉवेल जो असतो तो आपल्याला साधारण 3 दिवसाला एकदा धुवावा लागतो. किंवा आपल्या घरातल्या कुणी जरी घेतला आपला टॉवेल वापरायला तर आपल्याला आवडत नाही. पण देवाचं मुखवस्त्र जे आपण एकदा घेतो ते फाटेपर्यंत कधी धुवत नाही. एकदा घेतलं की ते फाटेपर्यंत धुवत नाही. आणि अंग पुसताना तर त्यांची आपण इतकी फजिती करतो की एका वेळेला 2-2, 3-3 देव एकत्र घेतो ना आपण त्यांना रगडून काढतो. मग कुणाचा पाय कुणाच्या नाकाला, कुणाची बोट कुणाच्या डोळ्यात, ह्याचा काहीही विचार करत नाही. हो, अशाने परमेश्वर त्याच्यात प्रगट होईल का? होणार आहे का? मूर्ती ती बोलेल कधी? ती ज्या दिवशी बोलेल त्या दिवशी तो देव येईल.
तिने बोलायला पाहिजे. मग तिने बोलायला पाहिजे तर तिला आपलं म्हणून आपलं मानून आपण केलं पाहिजे. जर मला वेगवेगळे साबण लागतात, मला वेगळा टॉवेल लागतो, मला गरम पाणी लागतं, तर मला गरम पाणी लागतं, मी पाहिजे तेवढं 2 बादल्या घेतो, 3 बादल्या घेतो. पण मी देवपूजेला ज्या वेळेला बसतो तर देवपूजेला मी बसतो आणि अशी चतुरस्त्र हुशार शास्त्री मंडळी असतात की ते आपल्याला मार्ग दाखवतात. ते आपल्याला मार्ग असं दाखवतात की एका पळीमध्ये पाणी घ्यायचं, पळीला असं पुसायचं आणि निरांजनावर धरायचं आणि धरलं की उष्णोदक स्नानम समर्पयामी म्हणायचं आणि एका पळीत 10-15 देवाच्या अंगावर पाणी टाकायचं. कारण त्यांना चटका बसेल ना, इतकं गरम पाणी येते. पण आपल्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की हीच परिस्थिती झाली एकदा की देवाची पूजा करताना काळजी न घेतली तर काय होतं. आणि याचा दाखला प्रत्यक्ष स्वामी महाराजांना दत्त महाराजांनी दाखवून दिला की काय झालं. प्रसंग असा झाला की वाडीमध्ये रोज महापूजा होती आणि त्या महापूजेच्या वेळेला गरम पाणी पादुकांवर घालायची पद्धत आहे. पण त्यावेळेला ते पादुकावर पाणी घालताना पाहिल्याच गेलं नाही, पाहिलं जात नव्हतं की पाणी गरम करायचं आणि पादुकांवर घालायचं. दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना प्रत्यक्ष त्रास होत होता. मग काय केलं स्वामी महाराजांनी की टेंबे स्वामींना एकदा वाडीत आणायला लावलं. त्यांना म्हणजे त्यांचं येणं तिथं घडवलं आणि तिथं घडवल्यानंतर या पुजाऱ्यांच्या डोक्यात त्यांनी घातलं स्वामी महाराजांनी की यांना तुम्ही उद्याला गरम पाण्याने स्नान घाला. पुजारी गेले, म्हणले आम्हाला तुम्हाला गरम पाण्याने स्नान घालायचं. टेंबे स्वामी म्हणले की मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत मी कधीही गरम पाण्याने स्नान केलेलं नाही आणि मी करणार नाही. तर मग दत्त महाराज म्हणले की अरे तू फारच हे करतोस, तुझ्या भक्तांची एवढी इच्छा आहे आणि एखाद्या वेळेस तुला त्यांचा हट्ट न पुरवायला काय झालं, इतकंही असा अड्डेतखोर राहू नये, त्यांची इच्छा पूर्ण कर. महाराज म्हणले ठीक आहे चालेल, म्हणले उद्याला. मग दुसऱ्या दिवशी काय झालं की स्वामी महाराजांना बसवलं, टेंबे स्वामींना, आणि सगळ्या मंडळींनी पाणी गरम केलं आणि त्यांच्या अंगावर भडाभड ओतायला सुरुवात केली. जसंही पाणी त्यांच्या अंगावर ओतलं त्यांचं अंग असं घोगरलं गेलं, सगळे फोड आले. आणि जसे फोड आले तसं दत्त महाराज म्हणतात एका दिवसात तुझी हौस फिटली, मी रोज कसं सहन करत असेल. तुझी हौस एका दिवसात फिटली, हे मी रोज सहन करतोय, मी हे रोज भोगतोय. आणि हे माझं भोगणं मी सांगू कुणाला, माझं भोगणं मी सांगू कुणाला, मी तुला सांगू शकतो कारण तू यांना सांगायचं तुला अधिकार आहे. मग स्वामी महाराजांनी सगळ्या वाडीतल्या सगळ्यांना बोलवलं आणि सगळ्यांना सांगितलं की इतप्पर दुपारच्या महापूजेच्या वेळेला जे गरम पाणी तुम्ही पादुकांवर घालाल त्या प्रत्येक तांब्यामध्ये तुम्ही बोट बुडवून पाहिलं पाहिजे की हे पाणी स्वतःला सहन होतंय की नाही, आणि मगच ते पाणी पादुकांवर पडलं पाहिजे. त्या दिवसापासून जो नियम आहे तो आज तागायतही वाडीमध्ये हा नियम टिकून आहे. कारण कसं असतं की जिथं दत्त महाराज म्हणले की हे मी रोज सहन करतोय, अहो देवत्व येतं, पण आपण काय करतो की आपण हा विचारच करत नाही. आपण हा विचारच करत नाही की आपण त्यांना आपलं मानतच नाही. आपण त्यांना आपलं मानतच नाही. आणि हे कशासाठी आपल्याला, हे मूर्तीपूजन हे सगळं कशासाठी आपल्याला, कारण सगुणातनं निर्गुणाकडे जायचंय आपल्याला. पण जिथं आपण सगुणालाच आपलंसं करून घेऊ शकत नाही तिथं निर्गुण आपल्याला हाताला लागेल कुठून. ज्या वेळेला आपण या सगुणाला आपलंसं करू त्यावेळेला निर्गुणातनं आपल्याला ते प्राप्त होईल. पण आपण
सगुण रूपाकडे बघतानाच आपण इतके अक्षम्य अपराध करत असतो आणि अक्षम्य चुका करत असतो की कसं होईल त्याच्यात. अहो, नामदेवांच्या हातून पांडुरंग जेवतो. कसा जेवतो, का जेवला, आपण याचा विचार करत नाही आणि आपण देवपूजा करतानाही आपण तेवढं त्याच्यामध्ये एकरूप होत नाही. मग ही एकरूपता जर साधायची असेल, आपण ज्या वेळेला म्हणतो ना की सगळे देव एक आहेत, नावं भिन्न भिन्न आहेत, रूप भिन्न आहेत, मग असं आपण एकीकडे म्हणतो, मग काय हरकत आहे त्या वारी त्या वाराचा देव घेतला तर. पण त्याच्यातच तुम्ही 15 मिनिटं घाला, 20 मिनिटं घाला, मनस्वी पूजा करा, शांत चित्ताने करा, तन्मयतेने करा, जीव ओतून करा. मग एकदाच 10 घ्यायचे, पटपट पटपट पाणी टाकायचं, त्याच्यावर कसं पंचामृत आहे नाही काय असेल ते असेल, घेतले एकदा 3-3 4-4 घेतले, पुसले, ठेवले. मग ठेवल्यानंतर पुढं काय अक्षदा टाकल्या, मग गंध येतं. आता सहाणही राहिली नाही, गंध उगाळायचाही विषय नाही. अष्टगंध घेतलं, कालवलं, कालवताना पाण्याचा अंदाज येत नाही, पाणी जास्त पडतं, गंध पातळ होतं. आपण लावलं कपाळाला, कुणाच्या नाकात जातं, कुणाच्या ओठावर जातं, कुणाच्या डोळ्यात जातं, आपण तीही बघायला राजी नसतो, कारण आपल्याला घाई असती. कारण तो मुकाय ना, तो कुणाशी बोलणार आहे, त्याला तर निमूड बसणंच आहे, त्याला तर सहन करणंच आहे. मग एक प्रकारे ते गंध होतं. मग गंध झाल्यानंतर वेळ येते ती हळदी कुंकाची. मग हळदी कुंकू तर आपण जसं रंगपंचमीला रंग उधळल्यासारखं आपण उधळायचं काम करतो, मग ते तर कुठं जातं काय नाही हेही बघत नाही. अहो, आपण आपल्याला सगळ्या गोष्टी घरामध्ये विचार करा तुम्ही. आपल्याला आपण सगळ्या गोष्टी खाताना जशी जाहिरात येईल तसं बदलतं आपलं सगळं. आता आपल्या घरातलं मीठ सुद्धा बदललं. आता आपण जास्तीत जास्त कुठलं शेंदे मीठ खायला लागलो, बाकीचं मीठ बाजूला गेलं. आपण शक्यतो आता हे बघतो की सेंद्रिय काय, आपण आपल्याकरता बघतो सेंद्रिय काय. कारण आता प्रत्यक्ष कुंकू काय आपल्याला कपाळाला फार लावावं लागत नाही, जे आहे ती टिकली असते आपल्या कपाळाला. आलंच कोणतं त्याला लावायची. मग त्याला कुंकू लावताना आपण काय, त्याला कुठलंही कुंकू आपण रासायनिक असलेलं लावलं तरी काय बिघडायचं. तीच परिस्थिती देवाची. आपण हा कधी विचार करतो का की कुंकू घेताना या कुंकामध्ये केमिकल किती आहे, या कुंकाने काय साईड इफेक्ट होऊ शकतील. मग कुंकू कुठलं पाहिजे तर प्युअर हळदीचं पाहिजे, की ज्या हळदीच्या कुंकाने, ज्या हळदीचं कुंकू जर आपण चिमूटभर ते खाल्लं तर आपली बारीक पोटदुखी सुद्धा त्याच्यानं थांबवू शकते. पण आपण याच्याकडे लक्ष देत नाही. आपण कुंकू घेताना कुठलंही घेतो. मग देवपूजा करताना कधी कधी अक्षदा संपलेल्या असतात. मग आपण गडबडीने म्हणतो, अगं ये इकडे बघ, लक्ष दे, ह्यात अक्षदा संपल्यात, घे बरं तांदूळ. मग आपण तांदूळ नाही इकडचे तिकडचे सापडले तर आपल्याला कधीतरी हळदी कुंकात आलेली असती ओटीची पुडी, आपण ती घेतो आणि देतो. तो म्हणतो, अगं ही ओटीची पुडी आहे, त्याला काय बिघडलं, देवाला तर व्हायची, देवाला तर व्हायची. आपल्याला खायचं असेल तर अख्खा बासमती आहे, आपल्याला खायचं असेल तर अख्खा बासमती आहे, काली मूछ आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. देवाला काय. मग आपण ते घेतो ते अक्षदा वाहतो. अहो, अक्षदा वाहताना आपल्याला अक्षदेचा अर्थ माहित पाहिजे, की ज्याला जी अक्षय आहे, जिला क्षय नाही, त्याला अक्षद म्हणावं. आणि तशी अक्षदा देवाला वाहिल्यानंतर तो आपला ऐश्वर्य अक्षय्य ठेवतो. आपला ऐश्वर्य अक्षय्य ठेवण्याकरता देवाला अक्षदा व्हायची असते. पण आपण याही गोष्टी नीट ध्यानात धरत नाही. आणि एकच फक्त घरातली जुनी माणसं काय करतात तर फक्त भीती दाखवत, फक्त भीती, की घरात माणसं इनमिन 4 माणसं, नैवेद्याला पदार्थ 5 गोड, ते खाणार कोण. 5 मधल्या 3 जणांना डायबिटीस,
बाकी करणार काय? आणि आपल्याला जर पाहिजे तर आपल्याला चवीनुरूप वेगवेगळं पाहिजे. आपल्याला दुपारचं संध्याकाळी जमत नाही, आपल्याला दुपारचं संध्याकाळशिवाय जमत नाही, पण देवाला पूर्णाशिवाय आपण काही देत नाही. अहो त्यावेळेला नव्हतं, एवढ्या गोष्टी नव्हत्या, एवढ्या पक्वान्न नव्हते, एवढ्या बाकीच्या भानगडी नव्हत्या. का चालणार नाही का देवाला? तुम्ही रसमलाई दिली तर नको म्हणेल का? त्याला का टोचणार आहे का? अहो मला सांगा, गजानन महाराज जर आवडीने पिठलं भाकरी खातात, जर बाकीच्यांना काय अडचण काय? मी तुम्हाला सांगतो की मी माझा स्वतःचा एक अनुभव सांगतो की दत्तधामला माग जवळपास आता या गोष्टीला बरीच वर्ष झाली, एक 7-8-5 वर्ष नियमाने रोज पूर्णाचा नैवेद्य आपण करत होतो, नियमाने. पण 1 दिवस 2 दिवस 3 दिवस बसलो मी आणि माझी अशी मनाची घालमेल व्हायला लागली की आपण हे करतोय ते थोडंस चुकतंय आपलं गणित काहीतरी. मग मी समाधी पुढे बसलो, म्हणलं आता मला काही नेमकं लक्षात येत नाही, मला मार्ग दाखवा. ते त्यावेळेला मी बसल्यानंतर ते म्हणले की अरे आज 5 वर्ष झाले की पूर्णाशिवाय मी दुसरं काहीच खात नाहीये, आणि या अवस्थेत मी किती दिवस राहू, या अवस्थेत मी किती दिवस काढू याचा विचार तूच कर. मी त्या दिवशी कानाला हात लावला आणि मी त्या दिवशीपासून 12 महिने रोजचा पूर्णाचा नैवेद्य बंद केला. आणि आता दत्तधामला फक्त द्वादशी आणि पौर्णिमा याच दिवशी पूर्णाचा नैवेद्य होतो, आणि बाकी महिन्याभरामध्ये बदलून मग ते वरणफळासहित सगळे नैवेद्य आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. कारण मला सांगा ना, त्यांनी सांगितल्यानंतरही आपण आपल्यात सुधारणा जर करायची नाही आणि जर रोजच त्यांना तेच द्यायचं म्हणलं तर अर्थ काय? आपल्याला जर सगळ्या गोष्टीत बदल लागतो, सगळं लागतो, तर त्यांना लागणार नाही का? आणि त्यांना हे बदल लागणार, त्यांना लागतात. आपणही आपल्या घरामध्ये थोडेसे या पद्धतीने बदल स्वीकारायला हरकत नाही, आपण बदल करायला हरकत नाहीत. पण यातनं महत्वाच्या गोष्टी या की आपल्याला संस्कार संपवायचे नाहीत, संस्कार आपल्याला टिकवायचे. संस्काराचं स्वरूप बदलू, आपण संस्काराचं स्वरूप बदलू, जे फार मोठे. किंवा विशेषतः आता कधी कधी असं होतं की आरत्या म्हणायची एक चढावड आपल्याकडे खूप असते, की ती चढावड इतकी असते, विशेषतः नवरात्रातल्या आरत्याची चढावड चालू शकते, त्याला काही एवढं वाटत नाही, कारण दुपारी काहीतरी पोटात पडलेलं असतं, सगळं असतं. पण महालक्ष्मीच्या दिवशीची आरत्याची चढावड जी आहे ना, ती माणसाचं बीपी खालीवर करणारी असते. ती माणसाचं बीपी खालीवर करते. माझं म्हणणं, याच्यामध्ये भाव महत्वाचा आहे, भाव महत्वाचा आहे. आरती आहे का महत्वाची? तर आरती निसंशय महत्वाची, आणि आरती नियमाने महत्वाची. पण आपणही काय करतो की हटवाद्यासारखं आपल्याला आरतीला रोज जोर येत नाही. आपल्याला फक्त कुलाचार असेल, कुलधर्म असेल, त्यावेळेलाच आपल्याला आरतीला जोर येतो. एरवी आपण आरती, सकाळची पूजा जर काही घरात झाली तर आरती सुद्धा चोरासारखी होती, कधी संपती कळतही नाही. झटकेपट आरती संपून जाते, बाकी होत नाही. आणि ज्या दिवशी असं काही असेल त्या दिवशी आपल्याला जोर येतो. उलटा आपण तो त्याची प्रतीक्षा वाढवतो, आरत्याची भली मोठी माळ लावतो आणि समोर नैवेद्य ठेवलेला असतो, पण आपण जात नाहीत तोपर्यंत त्याला ते खाताही येत, आणि तो आपण आरत्या चालूच ठेवतो. माझं म्हणणं असाव्यात, आरत्या जरूर असाव्यात, पण या आरत्याला सुद्धा कुठंतरी काहीतरी थोडंसं, की ज्याच्यापासनं घरात कोण तळमळत राहतंय का हे आधी बघा. मग ते लहान मुलं असतील किंवा आजारी मनुष्य असेल तर त्यांना तळमळत ठेवू नका.
त्यांना तळमळत ठेवू नका. कधीही परमेश्वर असं सांगत नाही की त्याच्याकरता तुम्ही बाकीच्यांना वेठीला धरा म्हणून, कधी नाही सांगत. पण आपण या गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवल्या पाहिजेत. विशेषतः महालक्ष्मीच्या वस्त्राच्या बाबतीत महालक्ष्मीचा नैवेद्य असेल की हा नैवेद्य नाही, त्यावेळेसच्या त्यावेळेलाच आपण घेतला पाहिजे. सवाष्णीच्या बाबतीत या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत आणि या स्वीकारणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्या जोडीने मूळ संस्कार, की घरामध्ये आपल्या लहान मुलांना एवढी तरी सवय पाहिजे की रोज घरातल्या वडीलधाऱ्या माणसांच्या किमान एकदा तरी पाया पडायची सवय ही आपल्या मुलांना असणं गरजेचं आहे.